छत्रपती संभाजीनगरमध्ये बावनकुळे आणि शिरसाट यांची बैठक झालेली आहे। संजय शिरसाट यांच्या घरी रात्री खलबत झाली आहे। शिवसेना आणि भाजपमधील जागा वाटप तिढ्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। या भेटीदरम्यान मंत्री अतुल सावे हे सुद्धा उपस्थित होते। या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाहीये असं सूत्रांकडून कळतंय। आज पुन्हा एकदा बैठक होणार असल्याची माहिती मिळते। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये काही केल्या भाजप आणि सेनेचं ठरत नाहीये। काल छत्रपती संभाजीनगरमध्ये बावनकुळे आणि शिरसाट यांची बैठक झाली, मात्र एवढी खरबत होऊन सुद्धा अद्याप त्यावर फक्त चर्चा होते, तिढा काही सुटत नाहीये। त्यामुळे आता पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे। विशाल करोडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, परवाची बैठक झाली त्यात तोडगा निघाला नाही, कालची बैठक झाली त्यातही तोडगा निघालेला नाहीये। कशा पद्धतीने आता यापुढे बैठकीमध्ये चर्चा केली जाईल? तब्बल आतापर्यंत 7 बैठका झालेल्या आहेत शिवसेना भाजपच्या नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या। मात्र याबाबत जागा वाटपात तोडगा निघू शकला नाही। अखेर काल मध्यरात्री 12:30च्या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे हे संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी गेले आणि तिथे दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 ते 1.5 तास बैठक झाली। पहिले दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली, त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांना दोन्ही पक्षाच्या तिथे बोलावून घेण्यात आलं। त्यानंतर जागा वाटपाबाबत अगदी यादीनिहाय चर्चा झाल्याची आपल्याला सूत्रांची माहिती मिळते आणि त्यानुसार आता ही बैठक सकारात्मक झाल्याचं कळतंय। भाजपनं जो प्रस्ताव आधी दिला होता त्यापेक्षा काही जागा या शिवसेनेला आता वाढवून दिलेल्या आहेत असं कळतंय। त्यामुळे याबाबत आता स्थानिक पातळीवर आज दुपारी 12च्या दरम्यान एक बैठक होणार आणि त्यानंतर महायुतीतील सर्व अडचणी संपेल असं सांगण्यात येतंय। कुठल्याही परिस्थितीत युती करायची आहे आणि त्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत आणि अतुल सावे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता अखेरची बैठक होईल असं सांगण्यात येते आणि त्यानंतर युतीची घोषणा होईल। आता बघूया, तब्बल 7 बैठकानंतर तर तोडगा निघू शकला नाही। आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीनं याबाबत तोडगा निघाला काय ते। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।